आंदोलन उभं आहे आणि आम्ही 10 दिवसाचा आम्ही अल्टिमेटम दिलेला नाही। सरकारनं आमच्याकडून 40 दिवसाचा वेळ घेतला होता, त्यातले 10 दिवस राहिले, आम्ही त्यांना कुठलाही अल्टिमेटम दिलेला नाही। फक्त राहिलेल्या 10 दिवसात त्यांनी आम्हाला आरक्षणच द्यायचं या भूमिकेवर आम्ही ठाम आहेत आणि पुढे सुद्धा राहणार आहे। या 2 दिवसांमध्ये चर्चा सुरू झाली का आपल्याशी? काही संवाद किंवा मध्ये 3 दिवसांमध्ये आपल्याबरोबर काही 3 दिवसांमध्ये काही बोलणं झालं? नाही सरकारचा संवाद नाही, सरकारने आमच्याशी काही संवाद केला नाही। त्यांना संवाद आमच्याशी करायचा असतात त्यांनी आमची लाईट बंद केली नसती, कारण आमच्या लोकांना तिथं जवळपास 22 ते 23 गावात पाणीसुद्धा प्यायला मिळालं नाही आणि नेटसुद्धा सगळं बंद केलेलं होतं। तुम्ही हे कितीही डाव टाकले तरी तुम्ही जनता झाकू शकत नाही, कारण जनता ही उभ्या जगानं आणि देशानं बघितली। आम्ही जर 1000 लोक आले तर 1000च म्हणणारे आंदोलक आहेत, लाख आले तर लाखच म्हणणार आहेत, कारण तिथं कोटीत लोक आलेले होते। तुम्ही ते झाकू शकत नाहीत, कारण ते 20-20 किलोमीटर चारही बाजूनं होते। त्यामुळे तुम्ही नेट बंद केलं किंवा काहीही केलं, आता आम्ही थांबणारातले नाही आहेत। आम्हाला दाखवणारा तुमच्यासारखा मीडिया आहे, जरी नेट बंद केलं तरी तुम्ही वेगळ्या वेगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केल्या सगळ्याच मीडियाच्या बांधवांनी, पण आमची सभा मात्र तरी पण दाखवली। लाईट बंद करून लोकांना पाणी मिळू नये ही डाव टाकण्याची त्यांना काहीही गरज नव्हती। त्यांनी त्याच्यावर चौकशी करून त्या अधिकाऱ्यांनी का बंद केली होती हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। चला ठीक आहे, आम्हाला त्यात पडायचं नाही, तुम्ही काही बंद करा, तुम्ही बोला, आमच्याशी नका बोला, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं, पण 40व्या दिवशी आम्हाला आरक्षण पाहिजे, ते तुम्ही कसं देत नाही ते आम्ही बघणार आहे। नमस्कार, मी कोल्हापुरातून बोलतो, कोल्हापुरात निवास चौले बोलतो। हा बोला बोला। आपण जी मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्याची जी मागणी केलेली आहे ती व्यवहारिक नसल्याचे टीका आणि शासन पातळीवर चर्चा सुरू आहे। उद्यापासून नांदेड आणि परभणी जिल्ह्यावरती शिंदे समितीची बैठक आहे, तर आपण याच्याविषयी काय क्लॅरिफिकेशन देऊ शकता? म्हणजे सरसकट सर्वांना कुणबी समाज दाखल्यानंतर नाही, आम्ही मागणी केली कीच व्यवहार्य नाहीये। इथून मागचे जे आरक्षणात घातले ते व्यवहार्य आहेत का? त्यांना कशाच्या आधारावर घातले आरक्षणामध्ये? तुम्ही जर जाती व्यवसायावर निर्माण केल्या असल्या आणि विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती म्हणून त्यांना जर आरक्षण दिलं असेल तर आमचा व्यवसाय काय? मग आम्ही काय करतोय मग राज्यातले लोक? त्यामुळं मागणी व्यवहार्य आहे का नाही त्यांनी बोलणारे वर्षा 2-4 बोलू नये। नसता विनाकारण तुमच्या हातानं तुम्ही मराठा समाज वेठीस धरताय, आता धरू नका। आम्हाला तुम्हाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे लागणार, कारण आम्ही पूर्वीपासूनच आरक्षणात आहेत, पूर्वीपासूनच। उर्वरित थोडासा महाराष्ट्र आणि मराठवाडा राहिलाय, बाकी सगळे मराठा समाज ओबीसी मध्ये आरक्षणात गेलेला आहे। नमस्कार, मी पुण्यातून बोलतो। एक मुद्दा तुम्ही उपस्थित केला की सभेला सरकारने डाव टाकला, इंटरनेटची सेवा बंद केली, गावांमध्ये लाईट बंद केली, ज्यामुळे लोकांना पाणी मिळालेलं नाहीये। आणि हा मुद्दा ज्या पद्धतीने मागे काही राजकारण्यांनी सभांच्या वेळेस असा केला होता, ही लढाई सरकार विरुद्ध जरांगे पाटील, सरकार विरुद्ध मराठा आरक्षण अशी भविष्यात उभे राहू शकते का? नाही, त्याचा अर्थ आता त्यांनी काढावा, पण ही लढाई मनोज जरांगे विरुद्ध सरकार नाही, समाज विरुद्ध सरकार आहे। कारण समाजाचा प्रश्न आहे, इथं गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न आहे, त्यांनी ठरवायची ती लढाई आहे का नाही। आम्ही मानत नाहीत लढाई, आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय असं मानतोय। कारण त्यांचे काही लोक पुढे येऊन त्यांच्याच संघटनेचे त्यांच्याच पक्षाच्या पुढे येऊन म्हणतात की आम्ही हिंसाचार करणार आहेत। केला का? आम्ही नाही केला। याचा अर्थ तुम्हालाच घडवून आणायचा होता का? हे सुद्धा याचे आड प्रश्न आहे। परंतु आमच्या डोक्यात तसं नाही आहे, आमच्या डोक्यात एकच आहे की आम्ही पूर्वीपासून ओबीसीमध्ये आहेत आणि आम्हाला ते आरक्षण आमचा हक्काचं आहे ते पाहिजे। त्यासाठी सामान्य मराठी तिथं आलेत आणि आपल्याच बांधवांनी मोजलेत, जे मीडियाचे बांधव तिथं होते त्यांनीच बघितलं की ते चेहरा कोण होता नेमका, तो शेतकऱ्यांचा चेहरा होता का कोणाचा होता? माझा फाटका कपड्यातला मायबाप तिथं आलेला होता, त्याला फक्त आरक्षण पाहिजे, त्याला बाकीच्या गोष्टी कळत नाहीत। तुम्ही त्यामुळे तुमचे कितीही तुम्ही डाव टाकले तरी या राज्यात आणि देशात अशी शक्तीच नाही की हे मराठ्यांचं आंदोलनात आता ती फूट पाडू शकते। मराठा आरक्षण जे आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो न्यायप्रविष्ट आहे आणि राज्य सरकार त्याबाबत काय भूमिका घेईल आणि कधी भूमिका घेईल हे अजूनही स्पष्ट होत नाही। परंतु मुख्य प्रश्न जो आहे मराठा समाजात तो आहे बेरोजगारी। ही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते आणि जो युवक आहे तो मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये स्थलांतरित होतोय।
बेरोजगारी हा मूळ जर प्रश्न असेल तर त्यांना इतर वेगवेगळ्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जरांगे पाटील प्रयत्न करणार आहेत का? आणि मग सरकार काय करतंय? रोजगार आम्ही द्यायचे, आंदोलन आम्हीच करायचे, सरकार काय करतंय? मग नुसतं आमच्या करातून काय त्यांच्यात घर भरीत आहेत का काय? मग सरकार काय करतंय? मग आम्हाला जे योग्य वाटतं की आमचा नोकरी शिक्षणात टक्का वाढला पाहिजे, त्यासाठी आम्हाला अगोदर आरक्षण गरजेचं आहे, ते तर द्या, ते देणं काम आहे. बाकीचं क्रमप्राप्त हे सरकारचं आहे, आमचं नाही. आमचं समाज जनतेचं काम असतं गादीवर बसवणं. गादी चालवणारा नाही, एकाचा भेद करायचा नाही, एकाविषयी आकस व्यक्त करायचा नाही. ते फक्त मराठ्यांविषयीच आकस निर्माण करतात. त्यामुळे आमची लढाई आम्ही शांततेत सुरू केलेली, शांततेत राहणार, पण आरक्षण घेतल्याशिवाय मात्र आम्ही थांबत नाहीत. आता नमस्कार अखिल सर, पाटील सर, तुम्ही आता बोललात की महाराष्ट्रातील काही समाज आणि मराठवाड्यातील काही समाज यांना कुणबी सर्टिफिकेट देणं बाकी आहे. तर हे तुमचं साधारणपणे किती अवलोकन आहे की त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळणं अपेक्षित आहे? किती संख्या आहे साधारणपणे समाजाची? मी याची सांख्यिकी मूड केलेली नाही, परंतु सरळ सरळ हिशोब आहे. हे वरचे ओबीसीचे नेते सांगताना असा सामान्य ओबीसी बांधवात गैरसमज पसरवला यांनी की 5 कोटी मराठा जर आरक्षणात आला तर आपलं कमी होईल. सामान्य ओबीसी बांधवांचं लक्ष फक्त त्या शब्दाकडे आहे की 5 कोटी मराठा जर ओबीसी आरक्षणात आला तर आपला विषय संपला. त्या सामान्य ओबीसी बांधवांना हे कोणी समजूनच सांगायला तयार नाही की सगळा मराठा ओबीसी आरक्षणात गेलेला आहे. विदर्भातला सगळा मराठा ओबीसी आरक्षणात गेलाय, खानदेशचा पण सगळा गेलाय, नाशिकचा महसूल पट्टा शेवगावपासून इंदापूरपर्यंत सगळा ओबीसी आरक्षणात गेलाय, कोकणचा पठार भाग सगळा आरक्षणात गेला. मग राहिले कोण? खाली 70% मराठी आरक्षणात गेले. आम्ही काय केलं? उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाड्याने आम्ही काय केलं? आम्ही काय केलं तुमचं? 5 कोटी मोजूच नका तुम्ही. हे वरचे 2-4 बसलेले तर ते सांगते तिकडे खाली की ते आपल्यात घुसते आणि आपल्यात घुसायचे राहिले कोणचे? घुसायचे राहिलेत कोणचे हे समजूनच सांगत नाही. त्यांचे येतच लिहित 2-4, आमचे कोणचे धडाचे आहेत? आमचे येतच लिहित. हे वरच्या 2-4 जणांनी सगळा खेळ पण गेला आमचा खाली. पण ग्रामीण भागात आम्ही दोघं बी एकत्र आहे, हे कोणीच ना करू शकत नाही. जर आम्ही खाली एकत्र नसतो ना, काल ओबीसी बांधवांनी, धनगर बांधवांनी, मुस्लिम दलित बांधवांनी पाणी वाटलंच नसतं, विहिरीतून काढून वाटलंच नसतं. तुम्ही लाईट बंद केली ना, आमचा सगळा समाज धावून आला, आसपासच्या 13-14 गावचा, आणि सगळ्यांनी पाण्याची जेवणाची व्यवस्था केली. गाड्या बिघडल्या, गाड्याचं सुद्धा नटक खोलायला सुद्धा लोक होते. आम्ही ग्राउंड लेवलवर एकत्र आहेत आणि आम्ही राहणार आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुमचा डाव आम्ही यशस्वी नाही होऊ द्या. मनोज, एक असं तुम्ही आता आरोप करताय सरकारवर की इंटरनेट बंद केलं वगैरे, अशी एक चर्चा सरकारमधला एक घटक तुमच्या पाठीशी आहे आणि सरकारमधलेच काही लोक मुद्दाम ओबीसी आणि भाजप किंवा शिवसेना हे पक्ष बरोबर तुमच्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्यासाठी त्यासाठी तुम्हाला पाठिंबा देत आहेत आणि इकडे विरोधही करतात, असे एक चित्र आहे. त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? नाही, सत्ताधाऱ्यांनी जर त्यांच्या सत्ताधाऱ्यातल्या एखाद्या गटाने जर आम्हाला बसवलं, साहेब कोण कोणाचं डॅमेज करून घेत नाही, कोणी कोणाला एवढं सोपं नसतंय. मग उठ म्हणलं उठत असतो माणूस, बस म्हणलं बसत असतो. आम्ही गिनीतच नाहीत त्यांना, कारण जो आंदोलक कोणीतरी बसवलेला असतो त्याला ऐकायलाच लागतं, कारण तो मिंदा असतो, काहीतरी केलेलं असतं त्याने त्यांच्याविषयी. आम्ही कोणाची एक घास भाकरी सुद्धा खात नाहीत. आम्हीच पाणी पाहिजे उलट तिथं आल्यावर त्याला आमचा चहा पिऊन जात आहे ते आलेलं. आम्ही त्यांचं काही घेत नाहीत आणि देत नाहीत, ते परवडत नाहीत उलट आम्हाला आल्यावर. आमच्यात लोकांना तेच येते तर गाड्या घेऊन दिव्याच्या, आमच्यात लोकांना लुटीत येत. आम्ही त्यांचं काही घेत नाहीत आणि असं होत नसतं. सत्ताधारी कधीच बसवत नसतो, कधीच. त्यांना काय आरोप करावंच कळा नाही सर, त्यांचा मिळत लागा ना. सुरुवातीला तर त्यांनी असं सांगितलं विरोधकाने आम्हाला बसले. त्यांच्यात मित्र असते, ते एकमेकाच्या रातची विचारते एकमेकाला देत, तू आहे का पाठिंबा, तू आहे का पाठिंबा. ते त्यांचं खरं बोलत आहेत. ते ईडीचं भेव आहे ना, त्याच्यामुळे खरं सांगत आहेत. मी नाही मागं, ते म्हणतं मी नाही तो आहे मागं, ते सांगायचेच नाही म्हणतात. मग म्हणले आता काय आरोप करायला पाहिजे यांच्यावर, तर मग एक म्हणले सत्ताधाऱ्यानेच आम्हाला बसले. सत्ताधारी कधी बसविल का? हे कोणाला मान्य आहे का? राज्यात आणि देशात सत्ताधारी कधीच बसवत नसतो, त्यांना मिळत लागा नाही. याचा अर्थ असा आहे की आम्ही प्रामाणिक आहेत, सामान्य घरातले पोर आहेत, आम्ही सामान्य लोकांनी आंदोलन उभा केले, त्यांना ते मोडत नाही. आता तुम्ही ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना त्यामुळे चर्चेला थोडेसे हे मिळाले. नाही कौतुक मुख्यमंत्र्यांचं तुम्ही सांगा.
मुख्यमंत्र्यांविषयी तुमचं मत खूप चांगलं आहे, सातत्यात तुम्ही बोलता, त्यामुळे तशी चर्चेला खावा मिळते असं मला वाटतं. तुमचं मत सांगा. नाही, मत याच्यासाठी चांगलं होतं की त्यांनी काही इथून पाठीमागं जे धाडसी निर्णय घेतले ते होत नव्हते. त्यामुळे आम्हालाही वाटत होतं की धाडसी निर्णय घेण्याची क्षमता यांच्यात आहे, ते मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते. त्यामुळं आणि कौतुक करणं म्हणजे काय, कुठलाही दादा आंदोलक असू द्या, त्याला सरकार कोणाचं असू द्या, त्याच्याकडूनच आशा व्यक्त करायला लागते. कारण सरकारशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही, मग ते कोणाचं पण असो. आणि आम्हाला डाग का लावता आला नाही, साष्ट पिंपळगावला महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळेस 3.5 महिने आम्ही आंदोलन केलं. त्यावेळेस ते होते तरी केलं, 3.5 महिने आम्ही त्यांच्या मागं लागलेलो होतो. आता हे आलेत, यांच्यासुद्धा पाठीमागं लागलो. याच्यावरून त्यांना संदेश कळालेला की हे कोणाचेच नाहीत. पण ते आता डाव टाकायला बघतात, पण आम्ही उधाळतो, कारण आम्ही शेतकऱ्याचे पोरं आहेत, आम्ही त्यांचं जुळून देत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं की गेल्या अनेक वर्षांपासून हे आंदोलन चालू आहे. मागे मोर्चे निघाले, त्याचं नेतृत्व करणारे नवीन तरुण उदयाला आलेले होते. त्यांना त्यांच्या काही अपेक्षा म्हणजे राजकीय अपेक्षा होत्या. आता तुमचं आंदोलन जेव्हा होते तेव्हा हे सगळे जे पुढचे सगळे राजकारणाच्या दिशेला पाहणारे लोक आहेत ते वेगळे विचार करतात आणि ते काही फूट पाडण्याचा प्रयत्न